कल्याण डोंबिवली महापालिका अनधिकृत बांधकामांबाबत आता ॲक्शन मोडवर आली आहे। टिटवाळ्यातील सहाय्यक आयुक्त रोकडे यांच्या निलंबनानंतर सर्व वार्ड ऑफिसरचे धाबे दणाणले आहेत। महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी वार्डातील सर्व अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईचे आदेश दिले आहेत। रहिवासी नसलेल्या आणि आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामे तोडायचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। येत्या 6 मार्चला पोलीस बंदोबस्तात आता खंबाळपाडा येथील गेली 6 वर्ष उभी एक अनधिकृत इमारत पाडण्यात येणार आहे। या संपूर्ण कारवाईबाबत सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याशी जनवाणीने बातचीत केली आणि माहिती जाणून घेतली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भागामध्ये आता अनधिकृत बांधकामांचा विषय अत्यंत धगधगता बनलेला आहे। महापालिका या अनधिकृत बांधकामांवरती कडक कारवाई करत नाही, तेथील अधिकाऱ्यांवरती यासाठी भयंकर टीका झाली होती। आयुक्तांना सुद्धा या टीकेला सामोरे जावं लागलं होतं। तर आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून आपल्या सर्व अधिकाऱ्यांना प्रभागातल्या त्यांच्या भागातल्या ज्या काही अनधिकृत कामं चालली आहेत त्याच्यावरती थेट कारवाईचे आदेश दिलेले आहेत। त्याच अनुषंगाने प्रभागामध्ये असलेल्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या प्रभागातील खंबाळपाडा भागात असलेल्या एका अनधिकृत इमारतीवरती आता तोडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्यासाठी स्वतः हेमा मुंबरकर यांच्याकडे आलो आहोत। तर मॅडम नमस्कार, आम्हाला जरा सांगा की ही नेमकी कोणती कारवाई तुम्ही करणार आहात आणि ती कधी करणार आहात आणि तुम्हाला कधी कळलं की हे अनधिकृत बांधकाम आपल्या भागात बनतंय म्हणून? जेव्हा मी प्रभागात जॉईन झाले तेव्हापासून जे रेराच्या काही बिल्डिंग आहेत, आता माझ्या प्रभागात 4 बिल्डिंग आहेत, तर त्याचा पाहणी अहवाल सगळं जेव्हा डिटेल सगळं घेतलं तेव्हा त्या अनुषंगाने बाजूलाच एक अनधिकृत चालू असलेली बिल्डिंग ती दिसली आणि त्यानुसार मी त्या बिल्डिंगची माहिती सुद्धा घेण्यात आली आणि त्या माहितीच्या अनुषंगाने असं कळलं की गव्हर्नमेंट लँड म्हणजे उद्यानाच्या आरक्षणाच्या ह्याच्यावर भूखंडावर ही बिल्डिंग बांधली गेलेली आहे आणि ती 18-19 सन 18-19च्या कालावधीतलीच आहे। त्यामुळे ती थांबलेली पण आहे, बांधकाम काही होत नाहीये, त्याच्यावर पूर्णतः बांधकाम थांबलेलं आहे। तर अशा पद्धतीने त्या सदरच्या बिल्डिंगवर DPL प्रोसेस पूर्ण करून MRTP आमच्या अधीक्षकामार्फत अधीक्षकांनी आणि आमची टीम त्यांच्यामार्फत सगळे MRTP पण दाखल केलेली आहे आणि आता आयुक्त मॅडम यांच्या निर्देशानुसार आणि माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब, तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आता तोडक कारवाई मात्र लगेच पोलीस बंदोबस्ताचं पण पत्र आज दिलेलं आहे। त्या अनुषंगाने 6 तारखेला पूर्णतः ती बिल्डिंग निष्कासित करण्यात येणार आहे आणि अशा प्रमाणे तोडक कारवाई आरक्षित भूखंडावरची तर पहिली तोडक कारवाई व्हावी आणि ही दक्षता घेतली जात आहे की यापुढेही रेरा प्रकरणासारखं कोणतेही प्रकरण घडू नये असे आयुक्त मॅडमचे निर्देश असल्यामुळे तात्काळ ही कारवाई करण्यात यावी असे निर्देशित केल्यानुसार तात्काळ ही कारवाई 6 तारखेला आपण लावलेली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये। मॅडम या जागेमध्ये कोणी राहतात का निवासी? नाही, आयुक्त मॅडमने तेच सांगितलं आहे, जे आता ज्या अनधिकृत बिल्डिंग आहेत किंवा रेराच्या बिल्डिंग आहेत ज्या रिकाम्या आहेत त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देशच आहेत। त्यामुळे माझ्याकडची जी बिल्डिंग होती अनधिकृतच होती आणि अनधिकृत आहे ती रिकामी होती, त्यामुळे त्याच्यावर तात्काळ आपण कारवाईचे हे दिलेले आहेत आणि 6 तारखेला त्यावर कारवाई नक्की होणार आहे। ही साधारणतः कधी कोणत्या कालावधीत बांधलेली बिल्डिंग आहे? सन 2018-19च्या कालावधीतले आहेत त्या। पण मग इतके वेळ का लागला ह्या सगळ्या प्रोसेसला? नाही, ह्या प्रोसेसला वेळ लागण्याचं असं म्हणता येणार नाही, कारण ती DPL प्रोसेस असते। ते DPL प्रोसेसला तेवढा कालावधी द्यावा लागतो, कारण त्यांच्याकडून कागदपत्र उपलब्ध व्हावे लागतात आणि पुन्हा आमचे सर्वेअर त्याबाबतची माहिती घेणं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे सगळं माहिती घेऊनच पुढील कारवाई केली जाते, कारण कोर्टामध्ये पेपर विचारला जातो, पेपर आपल्याला सादर करता आले पाहिजे, याकरता ही DPL प्रोसेस आहे। मॅडम, रेरा बद्दलच्या ज्या 65 अनधिकृत तुम्ही आता सांगितलं की 4 इमारती तुमच्या प्रभागात आहेत, तर त्या नेमका कधी त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? वर्ण शासनाकडनं किंवा आयुक्तांकडनं काय या संदर्भात निर्देश आहेत? नाही, त्या बाबतीत जसे जसे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे ती कारवाई केली जाणार आहे। सध्या अजून कारवाईचे आदेश नाही आहेत का? सध्या आता
तावडे साहेबांचे मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई तशी कार्यान्वित केली जाईल. गेली 6 वर्षे उभ्या या अनधिकृत बांधकामावर आता कारवाई होणार आहे. रहिवाशी नसलेल्या सर्व अनधिकृत बांधकामावर आता हातोडा पडणार आहे. पण रहिवासी भरलेल्या अनधिकृत बांधकामांवर तसेच सध्या गाजत असलेल्या रेरा नोंदणी आणि बनावट कागदपत्र आधारे बांधलेल्या इमारतींवर कारवाई होणार की सरकार मेहरबान होणार हे येणाऱ्या काळात सर्व डोंबिवलीकरांना उलगडेलच.